तर ना लाईट अजून आली नाही आहे. इथेच बसली आहे मी, अजून लाईट नाही आली आहे. अंधार पडत आला तरी सुद्धा अजून लाईट नाही आली आहे. हा व्लॉग आपण कंटिन्यू करणार आहे. मागचा व्लॉग मी एंड केला. हा व्लॉग पुढे तसाच कंटिन्यू करू. आता थोडी थंड वाटायला लागलं. थोडं बाहेर इथे आल्यानंतर थंडी लागते आहे थोडी. संध्याकाळचे 6 वाजलेत. तर बहुतेक 6 वाजलेत. मस्त वाटतं ना संध्याकाळी असं बाहेर बसायला. खूप छान वाटतं. मस्त वातावरण एकदम. थोडं ना इकडे बाहेर आल्यावर गार लागायला लागले. तिकडे किती छान वाटतं बघा. हा हायवे गाईज आमच्या इथे हायवे आहे. इकडे बघू शकता. ही आहेत हात आलामध्ये ही आहेत नारळाची झाडं. आणि इथे जांभळाची पण झाडं आहेत. ही जांभूळ आहे. हे तिकडे पण जांभळाचं झाड आहे. खूप लागतात ते आहे का. हे सगळी जांभळाची झाडं आहेत. ही वाली ही सगळी जांभळाची झाडं आहेत. आणि मी एक दिवस अशीच गॅलरीमध्ये होती ना, तेव्हा मला कळलं की, कारण खूप मुलं वगैरे इथे राहतात ना, मुलं मुली कॉलेजच्या, तर ते येऊन तोडत होते इथे जांभळं. तेव्हा मला समजलं जांभळाची झाडं आहेत आणि खूप पडतात खाली, खूप जास्त पडलेली असतात. इकडे नारळाची झाडं आहेत. आणि या साईडला ना गाव आहे बहुतेक. इकडे घरं म्हणजे आहेत फार छोटी मोठी घरं आहेत. तिकडे लाईट आहे पण ह्या साईडला लाईट नाही आहे. अजून लाईट नाही आली आहे यार. मच्छर पण खूप चावत आहेत. फायनली लाईट आली आहे. आणि मी जाणार होते दुकानात, पण अनुष्का झोपली होती ना, त्याच्यामुळे मी नाही गेली दुकानात. कारण मग परत काळं होतं ना घरामध्ये, तर मग ती घाबरली असती. तर बघितलं असं मी नाही आहे म्हणून उठली असती रडत, म्हणून मी नाही गेली. तर आता जाऊन येते. घाबरली असते कारण मी नव्हती घरामध्ये, काळोख होता. मग तिला वाटलं असतं मम्मी कुठे गेली. आता मोठी झाली ती, आता रडत नाही. फ्रेशअप झाली आहे मी आणि केस वगैरे विंचरले. मागे केस विंचरून घेतली. चला चहा वगैरे बनवते. आणि ह्याने लावला आणि टीव्ही लगेच लाईट आला. शांत नाही बसू शकत ती अजिबात. चला, मला ना सकाळच्या भाजीला आणायचं आहे भाजी हिच्या टिफिनसाठी. कारण काहीच नाही आहे. कारण मी आणलंच नाही आहे. आज पंडीला मी बटाट्याची भाजी दिली होती. तर आता मी जाते, इथे भाजी भेटते तिथे जाऊन घेऊन येते. कारण काहीच भाजीला नाही आहे. आणि चहा पण प्यायची इच्छा झाली आहे, पण दूध नाही आहे घरात. मला आणायला जायला लागेल खाली जाऊन दे. चला. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी व्लॉगर रुपाली. मगाशी मी व्लॉग स्टार्ट केला, पण हे मी बोलली नव्हती म्हणून मी आता पुन्हा हे करून मी बोलते. बोलूया म्हटलं, बोलूया. कपडे. चला मी जाते आणि दूध वगैरे घेऊन येते. तिकडे कपडे. मच्छर चावतात, खूप जास्त मच्छर झाले आहेत. म्हणजे जास्तच झाले आहेत मच्छर संध्याकाळचे. आणि हा जर गॅलरीचा दरवाजा ओपन ठेवला ना, तर खूप सारे मच्छर येतात आतमध्ये घरामध्ये. गुड नाईट लावावीच लागते. तर गुड नाईट पण संपत आली आहे, तर गुड नाईट पण घेऊन येते मी आता. ह्या महिन्यामध्ये आहे ना आमचं लाईट बिल खूप जास्त आलेलं. जास्त म्हणजे ह्या महिन्यात म्हणजे गेल्या महिन्यामध्ये डिसेंबरचा जास्त म्हणजे 1400 रुपये लाईट बिल आलं होतं. 1400 म्हणजे एकूण 1700 रुपये आलं होतं. ते जे रिकनेक्शनचे त्यांनी पैसे म्हणजे त्याच्यामध्ये ॲड केले होते, जे मी ऑलरेडी दिले होते इथे जेव्हा ते कनेक्शन कट करायला आले होते तेव्हा. आणि मी पैसे भरले होते 3-4 महिन्याचं राहिलेलं बिल. कारण मी इथे नवीन आली होती ना, त्याच्यामुळे इथून खूप लाईट बिल लांब आहे. तर 1400 आले, पण कसे आलं हे मला समजलं नाही. कारण
घरामध्ये चला ठीक आहे, फ्रीज आहे, फॅन आहे आणि हीटर पण लावतो आम्ही, पण फॅन तर ठीक आहे, फॅन लावलाच नाही. आता थंडी होती, तुम्हाला पण माहिती आहे, थंडीच्या दिवसात फॅन तर लावू शकत नव्हतो. मशीन पण मी कधीतरी लावायची. आणि राहिली गोष्ट, फ्रीज चालू असतो आणि मशीन एवढी लावली नाहीच जात, म्हणजे मी जास्त नाही लावत. आणि राहिली गोष्ट पाण्याची, पाणी दोघीचा मी तर तापवतो. तर इतकं बिल कसं आलं मला हेच कळलं नाही. 1000पर्यंत ठीक आहे इतकं, पण 1400 बिल कसं आलं हे मला समजलं नाही. लिफ्ट आहे, बंद आहे बघा, येतच नाही आहे खाली. हे असेच आहेत प्रॉब्लेम इकडे. चला खाली चालत जाऊया. इकडे फ्लोअरवरती लाईट पण नाही, तुम्हाला दिसणार बघा, इकडे सगळं काळू काळू आहे. मी म्हटलं गरमी झाली स्टार्ट, पण नाही, थंडी आहे, कारण थंड आहे खूप बाहेर. आणि मी स्वेटर घालून आली आहे. जर्किंग नाही भेटलं मला, तर ते शोधत होते, मग उशीर होत होता, नाही मिळालं, म्हणून स्वेटर घालून आली असंच. तर गार आहे ना खूप बाहेर. पाणीपुरी एक मीडियम पाहिजे, एक पार्सल. सामान घेऊन झालंय माझं काहीच, तर आता जाऊया, घरी जाते मी आता. हे बघा एवढं सगळं घेऊन आली आहे. हे आहे मटर, उद्या हिच्या टिफिनसाठी आणलंय, कढीपत्ता वगैरे आणलाय, तांदूळ वगैरे आणलेत. आणि ही आणली अनुष्कासाठी पाणीपुरी, आणि मी खाऊन आले तिकडूनच. धर पाणीपुरी खा, धर ग. काय लाफ्टर शेफ येत आहे गाईस, आणि माझं खूप आवडत आहे, खूप मस्त आहे, बघण्यासारखं आहे. तर मी आता जेवण बनवते. ही इकडे केसवींचं ते जेवण बनवायचं मला. काय जेवण बनवायचं बघूया, काय तरी बनवते. अरे करची. हे बघा इथे खातीये पाणीपुरी, पाणीपुरी खातीये पुरी, पाणीपुरी खाते. वेण्या येतात तुला बांधता? हे असं काय, पुढचा भांग का असा काढलाय? चांगलं वाटतं, पण मी बोलली ना असं ह्या साईडला भांग पडायचा. खा ना, बघू खाऊन दाखव. मला खरंच खूप बिलकुल खायचं होतं. आवाज कमी कर ना, कमी कर ना जरा. कॉपीराइट. हा खा पटापट, मी फास्ट ह्याच्यामध्ये टाक. मला भूकच नाही. कशाला आणायला सांगितलीस? मी तरी वाटलं मला की नको, मला पण भूक नव्हती, तरी पण मी एक पाणीपुरी खाल्ली तिथे. तू 2 आणल्यास इथे मला. तू 2 खाते म्हणून आणल्या. आता म्हटलं तू खाते तर काय आता मग करणार. आवडतं ना तुला बिस्किट. कशाला बिस्किटच खातो बस. होता म्हणून खाल्लं, आणि मी ते स्कूलमध्ये स्नॅक्स नाही दिले, ते नव्हते खाल्ले, पण ते खाल्ले. कारण शॉर्ट ब्रेक नाही भेटला ना. मग आता बस, आता स्नॅक्स नाही. आता एवढं खाल्लं ना, आता उद्या काय स्नॅक्स न्यायची गरज नाही. मी मटर आणले, मसाले भात देते उद्या सकाळी टिफिन मध्ये. अगं मसाले भात घेऊन जा ना, स्नॅक्स कशाला पाहिजे? ते वेफर्स वगैरे, ते सँडविचला मग हे आणायला पाहिजे, ब्रेड आणायला पाहिजे आता खाली जाऊन. जाते, थांब आधी खा, दुकान अजून बंद नाही होत आहे, टाइम आहे अजून. खा. तर फ्रेंड्स, थँक्यू सो मच इतका वेळ दिल्याबद्दल व्लॉग बघायला. तर हा व्लॉग इथेच एंड करतो, आणि भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब पटकन करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. बाय.